अनेकांना मोठं कौतुक आहे आणि आज त्यांनी संबंध महाराष्ट्रात नव्हे तर देशात लौकिक मिळवलेला आहे। परदेशामध्ये सुद्धा आज त्यांचे जे प्रॉडक्ट्स जातं ते सर्व आम्हा गावकऱ्यांना किंवा परिसरातील लोकांना मोठं अभिमानास्पद आहे। समाज त्याचं फार मोठं कौतुक करताय, त्याबद्दल आम्हाला तर खूप मोठा आनंद वाटतोय। आज आम्ही जर विचार करत राहिलो तर एक साताऱ्यासारख्या ITI केलेला मनुष्य आणि आज ह्या लेवलला पोचतात, हेच फार मोठं आम्हाला भाग्याचं सारखं वाटतंय। आज सेल्वास, नाशिक, पुणा व आणि मुंबई अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते त्यांचं साम्राज्य उभं केलेलं आहे आणि आम्हाला ते अतिशय भूषणावह असं आहे। प्रत्येक गोष्टीचं त्यांनी आपल्यावर एक घेतलेलं नाही आहे की मी हे केलं मी ते केलं, कुठल्या प्रकारचं त्यांना प्रौढ गर्वपणा नाही आहे, हे विशेष आहे। त्यांचे पाय जमिनीवर आहेत। वय वर्ष 15-16 हा सगळ्यांच्याच आयुष्यातला एक खडतर काळ। शारीरिक बदल होतात ते याच काळात, मानसिकतेत बदल व जडणघडण होते तीही याच काळात। भावी आयुष्याचे स्वप्न मन बघू लागतं तेही याच वयात। आपल्याला आलेला समज हा परिपूर्ण व अनुकूल आहे की गैरसमज, याची वास्तववादी समीकरण मांडण्याइतकं मन सक्षम झालेलं नसतं। मागे सांगितल्याप्रमाणे आमची घरची परिस्थिती बेताचीच होती आणि खाणाऱ्यांची संख्या तोंड वाढत होती। मेहनत करणारे आई वडील दोघं होते, पण खाणाऱ्यांच्या संख्येमुळे जे काय कमावत होते ते पूर्ण पडत नव्हतं आणि त्यांची ओढाताण बघून माझ्या स्वतःचा मनाने असा निर्णय घेतला की आपण लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहून कुठेतरी नोकरी केली पाहिजे आणि त्यासाठी SSC झाल्यावरती ITIचा कोर्स करायचा नक्की केला आणि ITIचा कोर्ससाठी आता करायचा कुठे? पुण्याच्या ITIला आणि साताऱ्याच्या ITIला दोन्ही ठिकाणी आम्ही फॉर्म भरले होते। पुण्याला गेल्यावर साताऱ्याचे एक फोरमन होते मिस्टर सोनावणे म्हणून, ते प्रभाकर नानांना पण ते फोरमन होते, तर त्यांची ट्रान्सफर झाली होती साताऱ्याला पुण्याहून आणि त्याच्यामुळे त्यांनी मला सांगितलं तू साताऱ्याला ये आणि मला ते साताऱ्याला घेऊन गेले। तिथं हॉस्टेल होतं, हॉस्टेल फ्री ऑफ चार्ज होतं, त्यामुळे राहण्याचा खर्च नव्हता। हॉस्टेलला मुलं जी राहायची, मेसची सोय नसल्यामुळे बाकीची मुलं खानावळीत खायची, त्यामुळे तोही खर्च मला झेपण्यासारखा नव्हता। शेवटचा उपाय एकच की स्टोववर स्वयंपाक करणं, स्वतः शिजवणं, पोटाची खळगी भरणं, स्वतःचे कपडे स्वतः करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पहिल्यापासून आईवडिलांनी शिकवल्या होत्या, त्याचा इफेक्ट मला तिथं झाला की मोलकरणीचं काम, झाडूवाल्याचं काम, कपडे भांडी धुण्याचं काम, हे सगळी कामं स्वतःला करावी लागायची आणि मी तिची सवय लागली मला तेव्हापासनं। त्या सवयीचा उपयोग आता पण बराचसा होतोय। ITIला मी ज्यावेळेला जॉईन झालो त्यावेळेला ITIची नवीन डिव्हिजन चालू झाली होती, त्यामुळे नवीन मशीन तिथं आणल्या होत्या। त्यांचं फाउंडेशनचं काम पण करायचं होतं। त्यावेळेला फाउंडेशनचं काम करायला पण आम्हाला पहिल्यापासून मेहनतीची आवड असल्यामुळे ती कामं, फाउंडेशनची कामं पण मी करून घेत असे। बरेच काम मुलांकडनं करून घ्यायचं आणि त्यामुळे कुलकर्णी सर म्हणून जे आमचे जे सर होते, तर ते त्यांच्यामुळे माझ्यावरती जास्त विश्वास संपादन झाला। राऊत हा असा एक विद्यार्थी होता त्यावेळेचा की कुठलीही गोष्ट सांगितली की पुन्हा त्याला कधीही सांगायचा मला प्रश्न आला नाही आणि याच्यातच मला असं एक समाधान वाटत होतं की हा मुलगा इथून पुढं सुटल्यानंतर निश्चितपणे नावारूपाला येईल। त्याच्यातलं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेस त्याला डायमध्ये खूप गोडी होती। सर तुम्ही डाय सिंकिंगमध्ये काम केले, मला डाय तयार करायला शिकवा, मला डायचं प्रिन्सिपल शिकवा। त्याच्या चिकाटीचं आणि त्याच्या गुणदर्शनांचं हे जे दर्शन होतं हे मला त्याच वेळेला झालेलं होतं। या विद्यार्थ्याची पुढची जी गरुड झेप आहे
ही सुद्धा वाखाणण्यासारखी होती. आणि ती ज्या ज्या वेळेला मला कळली त्या वेळेला मला त्याचा खूप स्वाभिमान आणि अभिमान वाटला. आमचे क्लास टीचर त्यावेळेला जरी होते तरी आज 40 वर्षानंतर देखील त्यांचे आणि आमचे संबंध अगदी मित्रासारखे आहेत. आणि अद्याप पण ते कधी फोनवर आमचं बोलणं चालणं चालू असतं आणि त्यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही आहे. तसेच हे वेळोवेळी जे 2 व्यक्ती मला साताऱ्याला भेटल्या, एक ॲडमिशन घेताना सोनावणे सर आणि शिक्षण घेताना कुलकर्णी सर. अशा रीतीनं साताऱ्याला मी ITIचा कोर्स पूर्ण केला. तिकडनं जी शिदोरी मिळाली त्या शिदोरीच्या जीवावर आम्हाला बाहेर पडायचं होतं. लवकरात लवकर स्वतः नोकरी करायची आणि स्वतःच्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करत होतो. मनामध्ये पुष्कळ विचार येत होते, काहीतरी बिझनेस करावं असं त्यावेळेपासून पण वाटत होतं. पण त्यावेळेला भांडवल नव्हतं, बाकीचं काही करता येण्यासारखं नव्हतं. म्हणून लवकरात लवकर एकच उपाय होता की स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कुठे मिळेल ती पहिली सर्व्हिस जॉईन करायची. आम्ही 2 भावाने इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITIचा कोर्स केला आणि एकदा शिकता न आल्यामुळे जो आम्ही व्यवसाय केला त्याच्यामध्ये झोकून देऊन व्यवसाय केला. म्हणजे त्याच्यामध्ये मास्टरकी मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा नरेश जास्त सक्सेस झालेला आहे. मध्यंतरीचा पिरियड जो आला आणि तो जो ह्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये जे टेन्शन होतं ते हॉरिबल टेन्शन होतं. 2 लहान मुलं, मला पण 2 लहान मुलं आणि ती सारखीच साधारण 6 महिन्यांच्या अंतराने आमच्याकडे 4 जण झाले. 2 नरेशला 2 मला. पण नरेशची मिसेस पण हिंमतवाली आणि तिने पण म्हणजे नोकरी करत असल्यामुळे ती सक्सेस झाली. नाहीतर त्यावेळेला ती जर कोलॅप्स झाली असती तर आमच्या घराची परिस्थिती फार वाईट आली असती. आणि त्यानंतर जे सक्सेस झालं ते त्याची जी गाडी जोरात झाली ती मागचा बॅकलॉग सगळा भरून तो फार पुढे गेला. माझे दीर नरेश राऊत, त्यांना उद्योगरत्न आणि उद्योगश्री पुरस्कार मिळाला हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्यामुळे आमच्या कुटुंबाची शान वाढली. आमचं कुटुंब गुण्यागोविंदाने नांदते हे ऐकून आम्हाला अतिशय आनंद होतो. नरेशजींच्या स्वभावामुळे आणि माझ्या मिस्टरांच्या स्वभावात खूप फरक असला तरी ते दोघं जण अतिशय समंजसपणे आमचं कुटुंब चालवत असतात. आणि त्यांचे धाकटे भाऊ सुद्धा, माझे दीर सुद्धा कोणत्याही प्रकारे राग रुसवा न करता त्या दोघांना मान देत असतात आणि आमचं कुटुंब अतिशय सुंदर चालतं. आमच्या कुटुंबाचं नाव आज संपूर्ण सगळीकडे आहे. राऊत इंडस्ट्रीज म्हणून आम्ही सगळीकडे प्रसिद्ध आहेत. आमची मुलं पण छान आहेत आणि अतिशय सुंदर आमचं कुटुंब आहे. प्लास्टिक इंडस्ट्री हाच उद्योग व्यवसाय असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये बराचसा प्रोग्रेस केला. पण हा प्रोग्रेस करण्याच्या अगोदर आम्ही एक घोषवाक्य नक्की केलं होतं, युनिटी असेल तरच तुमचा प्रोग्रेस होऊ शकतो. आणि त्याचा अनुभव आम्हाला आता मिळाला आहे. परंतु त्याच्यामध्ये विशेष गौरवनीय गोष्ट अशी आहे, आमचे बंधू नरेश राऊत यांनी या व्यवसायामध्ये खूप मोठी झेप घेतली आहे आणि आम्ही आता त्यांना ह्या व्यवसायात आणखीन त्यांच्या कार्याला सुयश लाभू दे अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो. माझी मुलं परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेली आहेत आणि त्यांना ही प्रेरणा त्यांच्या काकांकडून मिळाली. त्यामुळे मला खूप त्यांचा अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ हिम. नरेशबाईंनी पण मला पाठबळ भरपूर दिलेलं आहे आणि ह्याच्यापुढे पण देत राहतील. त्याच्या जे चाललाय धंदा चाललाय त्याच्यावर त्यांच्या त्याला माझी शुभेच्छा आहेत. हा मोठा उद्योग रत्न आणि पुरस्कार प्राप्त आमच्या कुटुंबामध्ये असणारा व्यक्ती साधा म्हणजे अगदी साधं त्यांची राहणी आणि त्यांचं जे काम सांगितल्यानंतर आम्हाला मलाही आज असं वाटतं की भाईसारखी जर व्यक्ती सर्व आज कुटुंबामध्ये एवढं काम करत असेल तर आपल्याला काम करण्यामध्ये कसली लाज. आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर्श आज आम्ही कायम ठेवलेला आहे आणि आमचं खरोखरच कुटुंब जे आहे ते भाग्यवान आहोत आणि त्यांच्यामुळेच आम्हाला हा दर्जा प्राप्त झालेला आहे. कंपनी चालू केल्यानंतर वर्षभराच्या आतच कब्रस्तान आणि एका बाजूला तबेला चालू असताना तिकडे भाई स्वतः मशीनवरती एकदा शॉक लागून चिकटला होता आणि अक्षरशः तो कब्रस्तानातून जो बाहेर पडला, शेजारी आज म्हणजे 5-10 मिनटं जर कोणी तिकडे नसतं तर आज फार म्हणजे हे सगळं वैभव बघायला मिळालं नसतं आम्हाला. आणि आम्हाला म्हणजे आईबाबांनी जन्म दिला पण आमचं कर्म घडवलं हे भाईने. भाई आमचे धाडसी आणि जिद्दी वृत्तीचे असल्यामुळे त्यांना उद्योगरत्न आणि उद्योगश्री हे 2 पुरस्कार, अनेक पुरस्कार मिळाले
आणि जरी आईबाबांनी त्यांना आम्हाला जन्म दिलेला असला तरी सुद्धा भाईंनी आम्हाला कर्म घडवलेलं आहे. भाईमुळेच आज आम्ही चांगल्या जीवन जगतो. उमेदवारीचा काळ हा सगळ्यात महत्वाचा काळ, कारण तो असतो पूर्वतयारी करण्याचा. उमेदवारीच्या काळात आपल्या क्षेत्रात ज्या काही